नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर चला बुधवारच्या निमित्ताने बघूया आपल्याला आई दुर्गा काय सांगू इच्छित आहेत. तर हा आला आहे मेसेज आणि संदेश आहे अपार्जिता दुर्गा देवीकडनं. ब्लेसिंग्स टू डिफीट एनिमीज इनसाइड युअर सेल्फ ॲज वेल ॲज एनिमीज अराउंड यू. तर मंडळी, बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आपले जे शत्रू असतात ना, ते नेहमी बाहेरच असतात आणि ते सुद्धा इतर लोकांच्या रूपात वगैरे. पण बऱ्याच जणांना हे ठाऊक नाही, आपल्या आतमध्ये सुद्धा आपले काही शत्रू आहेत. राग, वासना, लोभ, मत्सर, ईर्ष्या किंवा खूप जास्त आपण नकारात्मक विचार वगैरे करतो आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात नकारात्मक घडतं. आपण इतरांच्या बाबतीतही नकारात्मक विचार करतो वगैरे. का तर काही ना काही दुःख आहे, राग आहे, जळण आहे वगैरे इत्यादी. तर हेच इथे हा संदेश येत आहे अपार्जिता देवीकडनं, की तुमच्या आतमध्ये जे तुमचे असे शत्रू आहेत ना, त्यांचाही नाश हो, यासाठी त्या आशीर्वाद देत आहेत. आणि सोबतच तुमच्या आजूबाजूला जे तुमचे शत्रू आहेत ना, असं नाही म्हणणार त्यांचा नाश वगैरे व्हायला पाहिजे, पण त्यांना सद्बुद्धी मिळू देत यासाठी आशीर्वाद देत आहेत. आणि म्हणजे तुम्ही त्यांच्यावर, म्हणजे तुम्ही ते ओव्हरकम करू शकाल, की तुम्ही जिंकलं पाहिजे त्यांच्यापासून, यासाठी ते खूप आशीर्वाद देत आहेत. की म्हणजे खोटं काही पसरवत आहे तुमच्या बाबतीत, खूप तुमच्या कामात अडथळे आणत आहे, तुमच्या वैयक्तिक जीवनात अडथळे आणत आहेत वगैरे. तर तुम्ही जिंकावं त्यांच्या वरती जाऊन, यासाठी आशीर्वाद या देवी देत आहे. नक्की हा संदेश क्लेम करा, हे सांगू इच्छिते. आणि हेच सांगेन की नाश विनाश होण्यापेक्षा आपण असंही धरून चालू शकतो की ह्यांचं जे काही, ह्यांचे जे विचार वगैरे आहेत, की म्हणजे आपल्या आतले जे शत्रू आहेत ना, ते सगळं ना कल्याण लोकात जाऊ दे. त्याच्याने आपलेही कर्म सुधारतात आणि जमलं तर ह्यांचेही कर्म सुधारू शकतात, नाही का? धन्यवाद.